एषसुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कत्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समकम् समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहणं गणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि शुभोपयोगाधिकाराच्या गाथा सुरू आहे. या गाथांमध्ये आचार्य शुभोपयोगी श्रमणाची पहिल्यांदा विस्तृत व्याख्या त्यांनी केली आणि त्यानंतर आता जर शुभोपयोगी श्रमण पात्र आणि अपात्र यांचा विचार करून कुणाची सेवा करतात हे त्या ठिकाणी सांगितलं आणि ती सेवा करत असताना जर मिथ्यात्वी जीवनात त्यांची सेवा असेल, पात्र कुपात्र असेल, तर त्याचं फळ त्यांना नीच पुण्य, त्या ठिकाणी अधम पुण्य अशा प्रकारचं प्राप्त होतं. आणि वैयावृत्ती आदी क्रिया ज्या आहे या प्रामुख्याने श्रावक धर्मासाठी सांगितलेले आहे आणि शुभोपयोगी मुनींसाठी गौण रूपाने सांगितलेले आहे. शिवाय काल आपण पुण्याचे 3 प्रकार बघितले की पहिल्यांदा तर ज्यांची चैतन्य स्वभावावर दृष्टी केंद्रित आहे पण उपयोग मात्र शुभ आहे त्याला सातिशय पुण्यबंध होत असतो आणि ते पुण्य परंपरेने मोक्षाला कारण आहे. हा एक जीव बघितला. दुसरा जीव आपण बघितला की ज्याला शुद्धात्माची अजून प्रतीती व्हायची आहे पण सर्वज्ञ प्रणित देव शास्त्र गुरूंची ज्याच्या जीवनात आराधना आहे त्यालाही त्या माध्यमातून पुण्याची प्राप्ती होणार आहे पण त्या भवात त्याला मुक्तीची प्राप्ती होणार नाही. त्याचं सातिशय पुण्य त्या ठिकाणी म्हटल्या जात नाही. आणि तिसरं जो मिथ्या दृष्टीच आहे आणि कुदेव कुगुरु कुशास्त्र यांचा आदर करणार आहे त्याला हीन पुण्याची प्राप्ती होते. या 3 गोष्टी आपण बघितल्या आणि नंतर पाहिलं की कारण विशेष असलं तर कशी असते तर मोक्ष प्राप्त होत नाही. विपरीत कारण असेल तर मोक्षाची प्राप्ती होत नाही. ही गोष्ट काल आपण बघितली की त्या गाथेमध्ये आपण बघितलं की वास्तविक विषय कषाय म्हणजेच पाप आहे. त्यांनी युक्त पुरुष यांना सुद्धा पापच म्हटलेले आहे आणि अशा विषय आणि कषायवान पुरुषामध्ये जे अनुरक्त पुरुष आहे ते पण पापच आहे. इंद्रियांच्या भोगांना विषय म्हटल्या जातं आणि क्रोधादी परिणामांना कषाय म्हटल्या जातं. अशा पुरुषांमध्ये जे अनुरक्त आहे त्यांना पुण्यासाठी ते कधीही कारण पडत नाही. तर मग त्यांच्याकडून संसार सागर कसा पार करता येणार. अर्थात ते दगडाच्या नावेप्रमाणे असणार आहेत. जसं छडाला मध्ये म्हटलेलं आहे जे कुगुरु कुदेव कुधर्म सेव पोषे चिरदर्शन मोह एव अंतररागादिक धरे जेह बाहर धन अंबर ते सनेह धारे कुलिंग लही महत भाव ते कुगुरु जन्म जल उपल नाव. ते कुगुरु जन्म जल उपल नाव असे ते उपल नाव म्हणजे दगडाच्या नावेप्रमाणे हे कुगुरु आहे की जे स्वतःही डुबतात आणि इतरांनाही घेऊन डुबतात. आणि म्हणून
या गाथेचा प्रयोग आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला खरोखर आत्महिताची कळकळ असेल तर आम्ही जाणीवपूर्वक परीक्षा प्रधानी बनून प्रथमतः खऱ्या देवगुरु शास्त्रांची आम्ही योग्य तऱ्हेने परीक्षा करायला समर्थ झालं पाहिजे. परीक्षा प्रधानी बनून आणि नंतर आम्ही श्रद्धा तशा प्रकारची ठेवायची आहे. जर आमच्या बुद्धीची एवढी तीव्रता नसेल तर आम्हाला आज्ञाप्रधानी देखील बनायला सांगितलेलं आहे. पण आज्ञाप्रधान जिथे आमची बुद्धीच काम करत नाही अशा सूक्ष्म तत्वांबद्दल आम्हाला आज्ञाप्रमाणे सांगितलेली आहे. पण काही स्थूल गोष्टींवरून आम्ही नक्कीच परीक्षा प्रधानी जीवनात बनू शकतो आणि हाच प्रयोग आम्हाला जीवनात करायला सांगितलेला आहे. अशा तऱ्हेची ही 258 नंबरची गाथा आपण बघितली आणि आता पुढच्या गाथेकडे आपल्याला वळायचं आहे की अविपरीत फलाचं कारण असं जे अविपरीत कारण त्याचं निरूपण करतात. जरी नकारार्थी आचार्यांनी शब्द प्रयोग केला तर अविपरीत कारण म्हणजे योग्य कारण, योग्य फल. योग्य फळ पाहिजे असेल तर आम्हाला योग्य कारणच निवडावं लागेल. म्हणून अविपरीत फलाचं कारण जे अविपरीत कारण याचा अर्थ योग्य कारण असंच आम्हाला बघावं लागेल. गाथा नंबर 259. उवरद पाओ पुरुषो समभावो धम्मिगेसु सव्वेसु गुणसमिति दोव सेवी हवदि सभागी सुमग्गस. उवरद पाओ पुरुषो समभावो धम्मिगेसु सव्वेसु गुणसमिति दोव सेवी हवदि सभागी सुमग्गस्य. सव्वेसु धम्मिकेसु समभावो उवरद पाओ. सर्व धार्मिकांमध्ये ज्यांचा समभाव आहे आणि जे उवरद पाओ, पाओ म्हणजे पाप आणि उवरत म्हणजे उपरक्त, आणि जे पापापासून उपरक्त आहे म्हणजे पापापासून निवृत्त झालेले आहे. आणि गुणसमिती दोवसेवी जे गुणसमूहांचा आराधक आहे असे जे पुरुष आहे स सुमग्गस्य भागी हवती, तो सुमार्गाचा भागीदार असणार आहे. सुमार्गवान सन्मार्गाला अनुसरणारा असणार आहे. म्हणजे सर्व धार्मिकांमध्ये ज्याचा समभाव आहे, म्हणजे जे काही द्वंद्व जीवनामध्ये असतात, मान अपमान राग द्वेष क्रोध मान आदी जे काही द्वंद्व आहे, शत्रू मित्रपणा यांच्यामध्ये ज्यांचा समभाव आहे आणि जो पापापासून परावृत्त झालेला आहे, पाप ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी त्या पापांचा जाणीवपूर्वक बुद्धिपूर्वक त्याग घेतलेला आहे, म्हणजे त्यांनी महाव्रतांचा अंगीकार केलेला आहे. जे गुणसमूहांचा आराधक आहे, जे रत्नत्रयाची गुण म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र यांची निरंतर आराधना करणारा आहे, हा जीव सुमार्गाचा अनुसरण करणारा आहे. म्हणजे योग्य फळ जर आम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मार्गही योग्य घ्यावा लागणार आहे. पापापासून परावृत्त झाल्याने सर्व धर्मी बाबत मध्यस्थ असल्यामुळे आणि गुणसमूहाचा आराधक असल्याने सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या एकता रूप परिणतीने निर्मित एकाग्रता रूप सुमार्गाचा भागी असा तो श्रमण स्वयं स्वतःसाठी आणि इतरांसाठी मोक्ष आणि पुण्याचं आयतन आहे. म्हणून तो अविपरीत फलाचं कारण असं अविपरीत कारण आहे असे समजावे. श्रमण कसं आहे तर श्रमण हा पापापासून परावृत्त झालेला आहे. हिंसा असत्य चोरी कुशील आणि परिग्रह या 5 पापांपासून जो विरत आहे, सर्व धर्मी बाबत मध्यस्थ असल्यामुळे जे काही धर्म आहे
या धर्मांबद्दल तो मध्यस्थ जीवनात आहे आणि रत्नत्रयाचा तो आराधक आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य यांची निरंतर आराधना करणारा आहे आणि त्या रूपाने एकाग्र परिणतीने परिणत झालेला आहे. असा हा सुमार्गाचा धारी असणारा श्रमण आहे. म्हणजे श्रमणाचं हे लक्षण सांगितलेलं आहे. श्रमण तोच आहे की जो समताधारी आहे. समताधारी म्हणजे कितीही द्वंद्व त्याच्या जीवनात उपस्थित झाले तरी देखील त्या समस्यांचं जो योग्य रीतीने समर्थन करणारा आहे, समाधान शोधणारा आहे, त्या ठिकाणी साम्यभाव ठेवून त्याच्यामधून मार्गक्रमण करणारा आहे, तो असा सर्वधर्मी बाबत समताधारी जीव आहे. असा हा स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील मोक्षाचं आयतन आहे, मोक्षाचं माहेरघर आहे, मोक्षाचं स्थान आहे आणि पुण्याचं आयतन आहे. याच्यामुळे पुण्याचं देखील आम्हाला प्राप्ती होऊ शकते. अशा श्रमणांची जे आराधना करतील त्यांना नक्कीच पुण्यप्राप्ती जीवनात होणार आहे आणि तीही पुण्यप्राप्ती सातिशय पुण्यप्राप्ती, पुण्यानुबंधी पुण्य असं त्यांच्या जीवनात बांधल्या जाणार आहे. म्हणून तो अविपरीत फलाचं कारण असे अविपरीत कारण आहे असे समजावे. म्हणून ते मोक्षप्राप्ती हे फल आहे आणि या फलाचं कारण असे हे श्रमण स्वयं आहे असं समजावं. या गाथेला ज्या वेळेला आपण वेगळ्या शब्दात बघतो, या गाथेत जर आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर कारण काय असावं हे स्पष्ट केलेलं आहे. योग्य फळ म्हणजे मोक्ष मार्ग रूपी वृक्षाचं फळ आम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आम्हाला वृक्षही तशाच प्रकारचा लावावा लागेल. जर आम्ही आंबे पाहिजे असतील तर आम्हाला आंब्याची कोयच जमिनीत पेरावी लागेल. निंबाच्या झाडाची उत्पत्ती होणार आहे. म्हणजे जर योग्य फळ पाहिजे असेल तर त्यासाठी आम्हाला योग्य कारणच घ्यावं लागणार आहे, जे पापापासून परावृत्त आहे. सर्व धार्मिकांमध्ये ज्यांचा समभाव आहे, मान अपमान आदी सगळे जे द्वंद्व भाव आहे, शत्रू मित्र आदी हे जे पहिल्यांदा साम्य भावाचे लक्षण सांगितले, असा साम्य भाव ज्यांच्या जीवनात आहे. कारण पापरहित जीव झाल्यामुळे आपोआप जीवनामध्ये साम्यभाव प्रगट होतो. जो गुणसमूहांचा आराधक आहे, कारण साम्य असेल तर गुणपुंज आत्म्याची आराधना असतेच असते. गुणपुंज आत्मतत्वाच्या आराधनेनेच रत्नत्रय भावाचा विकास होतो आणि रत्नत्रय म्हणजे परमार्थ रूप सहज आत्मस्वभावाची एकाग्रत रूप परिणती आहे आणि हा सुमार्ग आहे. त्यावर आरूढ श्रमण स्वयं स्वतःसाठी आणि इतरांसाठी मोक्ष आणि पुण्याचं आयतन आहे. म्हणून अंतस्तत्वाची लगन असलेला श्रमण हा अविपरीत कारण आहे, म्हणजे योग्य कारण आहे. यावर वृंदावन कवी लिहितात, जो सब पाप क्रिया तजिके सर्व धर्म विषय समता विस्तारे ज्ञान गुणादि सबे गुण को जो आराधना साधत है श्रुति द्वारे होई शिव मार्ग सोई वर सेवन हार मुनीश उदारे आप तरे भवी को भवतारही पावन पूज्य त्रिलोक मझारे. स्वतःही तरतात आणि भवी को तारही, भव्य जीवांना जे तारूनही नेतात असे पावन पुंज असे हे त्रिलोकामध्ये विराजमान असणारे श्रमण आहे. आणि या गाथेला प्रयोग करताना मोक्षपात्र बनण्यासाठी निष्पाप होऊन, निष्पाप याचा अर्थ पापांचा अंशतः किंवा पूर्णतः त्याग करून,
पूर्णतः त्याग जेव्हा शक्य नाही तेव्हा श्रावक अवस्थेमध्ये आंशिक त्याग देखील महत्वपूर्ण मानलेला आहे. जसा मुनी धर्म श्रेष्ठ आहे तसा श्रावक धर्म देखील कथंचित श्रेष्ठच आहे. म्हणून असा निष्पाप होऊन साम्य भाव धारण करून रत्नत्रयाचा आराधक बनून आम्ही देखील सुमार्ग भागी बनायला हवं आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य सांगतात की अविपरीत फलाचं कारण असं अविपरीत कारण त्याचं व्याख्यान करतात. म्हणजे मोक्ष मार्गाचं कारण काय आहे हे स्पष्ट करतात. जर मोक्ष मार्ग आम्हाला भागीदार व्हायचं आहे तर त्यामध्ये आम्हाला कशा प्रकारचा विचार करायचा, आचरण करायचं, वृत्ती कशी ठेवायची हे या गाथेमध्ये आता सांगणार आहे. 260 नंबरची गाथा. असुवो योगरहिता शुद्धवजुत्ता सुहोवजुत्ता वा नित्थारयन्ति लोगं ते सुपयत्थं लहति भत्तो. अशुभो योगरहिता शुद्धवजुत्ता सुहोवजुत्ता वा नित्थारयन्ति लोगं ते सुपयत्थं लहति भत्तो. अशुभो ओगरहिता अशुभोपयोगापासून रहित होऊन, शुद्धवजुत्ता वा सुहोवजुत्ता शुद्धोपयोगीपणा किंवा शुभोपयोगी असा, लोगम निथारयंती ते लोकांना तारतात, ते सुभत्तो अशा या श्रमणांमध्ये भक्ती पयत्थम लहदी अशी ही भक्ती प्रशस्त पुण्याला प्राप्त करून देणारी आहे. म्हणजे पहिल्यांदा तर सांगितलं असुहादो विनिवित्ती सुहे पवित्ती यजान चारित्रम. अशुभापासून निवृत्ती आणि शुभामध्ये प्रवृत्ती. शुभामध्ये प्रवृत्ती का तर शुद्धात जाता येत नाही म्हणून मधला टप्पा म्हणून शुभोपयोगामध्ये प्रवृत्ती. किंवा व्यवहार चारित्र्याचं लक्षण सांगताना आम्हाला एकदम निश्चय त्या ठिकाणी उपलब्ध नाही होत म्हणून सांगितलं की निदान पहिल्या भूमिकेमध्ये तू अशुभापासून जाणीवपूर्वक निवृत्त होऊन अंतरंगामध्ये शुद्ध आत्मतत्वाचं भान ठेवून शुभोपयोगाचा मार्ग तू अंगीकार कर. शुद्धोपयोगाचं भान जीवनात अनिवार्यपणे असावं लागणार आहे आणि त्या शुद्धोपयोगात जाता येत नाही म्हणून आम्हाला शुभोपयोगाची भूमिका जीवनात साधावी लागते. म्हणून अशा प्रकारची गाथा द्रव्य संग्रहामध्ये नेमिचंद्र सिद्धांती देवांनी ठेवली. त्याच गाथेचं स्पष्टीकरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पहिल्यांदा तर तू अशुभ क्रियेपासून निवृत्त हो, कारण अशुभामधून कधीही शुद्धात जाता येत नाही. स्टेप बाय स्टेपच आम्हाला जावं लागतं. पहिल्यांदा तर अशुभाला जाणीवपूर्वक आम्हाला त्याग करावा लागतो आणि जाणीवपूर्वक शुभोपयोग जीवनात धारण करावा लागतो. परंतु अंतरंगामध्ये शुद्धात्म्याची तळमळ असल्यामुळे शुद्धात्म्याची प्राप्ती झाल्याबरोबर शुभोपयोग जीवनामधून सहज सुटतो. सोडण्याचा क्रम हा असणार आहे. अशुभाला जाणीवपूर्वक सोडावं लागणार आहे. बुद्धिपूर्वक संकल्पपूर्वक अशुभाचा त्याग करावा लागणार आहे आणि शुभोपयोग मात्र शुद्धात गेल्यानंतर सहज सुटणार आहे. जसं आम्ही सामायिकाला एखाद्या वेळेला बसतो आणि सामायिकामध्ये देखील आम्हाला प्रयत्न आमचा हा असावा लागतो की मला माझ्या आत्म्याची आज तरी प्रतीती व्हायला हवी, आज तरी माझं स्वानुभव मला जीवनात यावा. अशा प्रकारचा अंतरंगामध्ये संकल्प करून अशुभांचा त्याग करून, कारण सामायिक करताना आम्ही अनेक गोष्टींचा जीवनात त्याग करतो. जसं आम्ही त्याग करतो की मी आता सामायिकाला बसलेली आहे, तैरश्च मानवम दैवम उपसर्गम सहेधुना काया हार कषायादीन प्रत्याख्यामी त्रिशुद्धिता.
म्हणजे मी काय केलेलं आहे, तिर्यंच मानव किंवा देव यांच्यावरील आलेला उपसर्ग मी आता सहन करेल. कषाय आहार मी यांचा त्याग केलेला आहे. स्वतःच्या शरीरावर असलेल्या वस्त्राखेरीज बाकीच्या सर्व वस्तूंचा मला त्याग आहे. आणि म्हणून असा जो श्रावक जो सामायिकामध्ये बसलेला आहे, तो देखील चेलोपसृष्टीरिव मुनीही, ज्याला या वस्त्राचा परिग्रह आहे अशा मुनींप्रमाणे प्रतिभासित होतो. रत्नकरी श्रावकाचार मध्ये आचार्य सांगतात की अनगारो गृही श्रेयान, अनगारांपेक्षा हा गृहस्थ कदाचित श्रेष्ठ म्हटल्या जातो. पण अंतरंगामध्ये शुद्धात्म्याच्या ध्यासाची निरंतर प्रेरणा भावना त्याची असावी लागते. आणि काय झालं, व्यवहारामध्ये त्यांनी अशुभापासून जाणीवपूर्वक त्याग घेतला. हा त्याग घेतल्यानंतर हा जीव शुद्धोपयोगी बनेल एक तर, आणि नाही शुद्धोपयोगात जाऊ शकला तर शुभोपयोगाच्या भूमिकेत राहील. शुद्धोपयोगाच्या भूमिकामध्ये वितराग चारित्र्य आहे आणि शुभोपयोगाच्या भूमिकेमध्ये लेखन कार्य, उपदेश कार्य, वंदना कार्य अशा प्रकारची शुभ क्रिया त्यांच्या जीवनात दिसते आहे. असे हे शुभोपयोगी श्रमण. आणि ते जे आहे ते लोकांना तारतात आणि स्वयं देखील तीरतात. कारण त्यांच्यामध्ये ते गुण आहे की लोकांना देखील ते शुभोपयोगाच्या माध्यमातून प्रशस्त मार्ग उजागर करतात. कोणता मोक्ष मार्ग आहे आणि कोणता संसार मार्ग आहे याची काटेकोर विभाजन रेषा ते जीवनामध्ये आखू शकतात आणि म्हणून स्वतःही ते तिरून जाऊ शकतात आणि लोकांना देखील त्यांच्या माध्यमातून तरता येतं किंवा त्यांच्या माध्यमातून लोक देखील प्रशस्त पुण्याचे भागीदारी बनतात. आता या ठिकाणी सांगितलं टीकेमध्ये यथोक्त लक्षणयुक्त श्रमण. यथोक्त लक्षणयुक्त श्रमण याचा अर्थ वर सांगितलेला. पापापासून जो परावृत्त आहे, समता भाव ज्याच्या जीवनात आहे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य याची एकाग्रता रूप परिणती ज्याच्या जीवनात आहे, अशा प्रकारचा जो श्रमण आहे. किंवा आम्ही आणखी पाहू शकतो की ज्यांनी आपल्या रागरहित शुद्धात्म स्वभावाची प्रतीती केलेली आहे, सर्वज्ञ भगवंतांवर ज्यांची अकाट्य श्रद्धा आहे, जे वस्तू स्वभावाचे ज्ञाते आहे, खऱ्या देव गुरु शास्त्रांची ज्यांना यथार्थ प्रतीती आहे आणि ज्यांच्या जीवनात पिंची आणि कमंडलू याशिवाय दुसरा कोणताही परिग्रह नाही, ते असणार आहे श्रमण. अशा श्रमणांचा मोह, द्वेष आणि अप्रशस्त रागाचा नाश झाल्यामुळे त्यांच्या जीवनात आता मोह नाही म्हणजे मिथ्यात्व नाही, मिथ्यात्व नाही म्हणजे अनंतानुबंधी कषाय देखील आता जीवनात नाही. नंतर द्वेष आणि राग, प्रशस्त राग देखील आता त्यांच्या जीवनामध्ये असणार नाही. अप्रशस्त राग म्हणजे पाप भाव त्यांच्या जीवनात नाही आणि द्वेष भावही जीवनात नाही. अर्थात या ठिकाणी परत विवक्षा लावायची, विवक्षा ही लावायची की त्यांच्या जीवनात मोह तर पूर्णपणे नष्ट झालेला आहे, मिथ्यात्व, परंतु संज्वलनचा मंद उदयपूर्वक असणारा राग आणि द्वेष ही भूमिका त्यांच्या जीवनात असू शकते. जर ते श्रेणी आरोहण करणारे साधू नसतील तर 7व्या गुणस्थानपर्यंत हा भाव जीवनात असू शकतो, पण तो इतका क्षीण झालेला आहे, इतका अल्प राग आहे की तो असून नसल्यासारखा म्हटल्या जातो. कारण तो एका अंतर्मुहूर्तामध्ये त्यांचा राग हा बदलणारा आहे. म्हणून हा असा अप्रशस्त रागाचा नाश झाल्यामुळे अशुभोपयोगापासून निवृत्त होऊन
कषायांच्या उदयाचा विच्छेद झाल्यामुळे कदाचित शुद्धोपयोगी होतात किंवा प्रशस्त रागाच्या उदयामुळे कदाचित शुभोपयोगी होतात. प्रशस्त रागही कधी कधी नाही, म्हणजे बुद्धिपूर्वक या सर्वांचा त्यांचा त्याग आहे, म्हणून ते आत्मस्वभावात तल्लीन आहे आणि म्हणून ते शुद्धोपयोगी श्रमण आहे. यांची गुणस्थानं असणार आहे 7 पासूनची पुढची. आणि कदाचित प्रशस्त रागाचा उदय आहे, त्यामुळे त्यांना शुभोपयोग पण जीवनात असणार आहे. परंतु जर अंतरंग कारणाचा विचार केला तर शुभोपयोगी असो किंवा शुद्धोपयोगी श्रमण असो, दोहोंनाही 12 कषायांचा अनुदय जीवनात आहे. म्हणजे पहा, त्यांना अनंतानुबंधी नाही, अप्रत्याख्यानावरण कषाय नाही आणि प्रत्याख्यानावरण कषाय पण त्यांना नाही, आणि त्यामुळे ते स्वयं मोक्षाचं आयतन आहे. त्यामुळे ते लोकांना तारतात आणि त्यांच्या बाबत भक्तिभावाने ज्यांचा प्रशस्त भाव आहे असे दुसरे जीव पुण्याचे भागी होतात. म्हणजे अशा श्रमणांची जो भक्ती करेल, वैयावृत्त करेल, त्यांना पात्रदान करेल, म्हणजे आहारदान, औषधदान आदी करेल, त्यांच्या जीवनामध्ये देखील जसं बी उत्कृष्ट जमिनीत पेरल्या गेलं तर उत्कृष्ट फळ मिळतं, त्याप्रमाणे हे उत्कृष्ट पात्र आहे आणि त्यांना दिलेलं अल्पदान देखील शतगुणित, सहस्रगुणित फलित होताना दिसतं. साक्षात तीर्थंकरासारखं पात्र, गणधर देवांसारखं पात्र, आचार्य परमेष्ठी सारखं पात्र, स्वसमयी असणाऱ्या अशा साधूंचं पात्र, हे सगळे पात्र जीव आहे आणि यांना दिलेलं थोडंसंही दान हे बहुफलाला देणार आहे. यांची थोडी जरी वैयावृत्ती मनपूर्वक केली तर ती देखील आम्हाला अनंत गुणित फलाला देणारी आहे. असे हे साधू श्रमण जीवनात आहे. या गाथेचं स्पष्टीकरण तसं सोपं आहे. पूर्वी कथन केलेल्या लक्षणांनी युक्त. पूर्वी कथन केलेल्या म्हणजे वरच्या गाथेत जे पापरहित वगैरे हे जे सांगितलेले आहे, हे असे श्रमण. असे हे श्रमण मोह, द्वेष आणि अप्रशस्त रागाचा नाश करून अशुभोपयोगापासून ते रहित बनलेले आहे. संपूर्ण कषायांच्या उदयाचा नाश झाल्यामुळे ते शुद्धोपयोगी पण आहे किंवा कदाचित प्रशस्त रागाच्या उदयामुळे शुभोपयोगी आहे. ते मुनिराज स्वयं मोक्षाचं आयतन आहे, म्हणून यांच्या संगतीने जीव संसारामधून तरून जातात आणि त्यांच्याबद्दल असलेल्या भक्तीने ज्या लोकांचा प्रशस्त भाव आहे असे अन्य जीवही पुण्याचे भागी बनतात. शुद्धोपयोग आणि शुभोपयोग परिणत पुरुष हे पात्र पुरुष आहेत. शुभोपयोगाने रहित वितरागता म्हणजे शुद्धोपयोग आणि प्रशस्त रागपूर्वक शुभोपयोगी सहित असे हे श्रमण. हे दोनही भव्य जीवांना तारतात, अर्थात त्यांच्या मुक्तीसाठी ते निमित्त कारण बनतात. जे भव्य जीव अशा मुनींची भक्ती, वंदना, वैयावृत्तादी करतात त्यांना लोकोत्तर पुण्यबंध होतो, ज्याला म्हटलेलं आहे पुण्यानुबंधी पुण्य. ते चक्रवर्तीचं पुण्य भोग घेतात. ते नारायण, प्रतिनारायण आदी 63 शलाका पुरुषांपैकी ते शलाका पुरुषांमध्ये देखील उत्पन्न होऊ शकतात. स्वर्गामध्ये जर गेले तर ते अहमिंद्र, अनुत्तर, पंच अनुत्तर किंवा नवग्रेवेकामध्ये त्यांचा जन्म होतो. नवग्रेवेकाच्या वर 5 अनुत्तर
या 9 अनुदिश या ठिकाणी सम्यक दृष्टी जीवांचा जन्म होतो. आणि कदाचित सर्वार्थ सिद्धीमधले जर ते देव झाले तर ते एक भवावतारी देखील असतात, किंवा त्यांना सौधर्म आदी दक्षिणेंद्रियांची प्राप्ती होते. दक्षिण इंद्रांची म्हणजे सौधर्म, सानद कुमार आदी जे दक्षिणेकडले इंद्र आहे त्यांची प्राप्ती होते. आणि हेही जीव एक भवावतारी असतात. एवढंच नव्हे तर कदाचित त्यांना सची पदाची देखील, सची म्हणजे सौधर्म इंद्राची पट्टराणी, हिची प्राप्ती होते. आणि सची देखील एक भवावतारी असते. लक्षात घ्या, स्त्री पर्याय आहे स्वर्गामध्ये, पण त्या स्त्री पर्यायीतून ती या ठिकाणी मनुष्य लोकात येऊन म्हणजे कर्मभूमी म्हणून एकाच भवात, त्याच भवात मोक्षाची देखील प्राप्ती करते. कदाचित कधी कधी सौधर्म इंद्राच्या आधी सुद्धा तिला मोक्ष सुखाची प्राप्ती होते. आणखी कदाचित असे सातिशय पुण्यधारी जे जीव आहे हे लौकांतिक जातीचे देव जे 5व्या स्वर्गामध्ये असतात, 5व्या स्वर्गातले सगळेच देव मोक्षमार्गी आहे असं नाही, त्याच्यामधले फक्त लौकांतिक जातीचे जे देव आहे तिथे त्यांची प्राप्ती होते आणि ते देखील एक भवावतारी असतात. तर अशा तऱ्हेचं सातिशय पुण्य, ज्याला पुण्यानुबंधी पुण्य म्हटलेलं आहे, अशा पदाची देखील ते प्राप्ती करू शकतात. अशा तऱ्हेचं या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या गाथेला वृंदावन कवी लिहितात, अशुभोपयोग जो विमोह राग दोष भाव, तास ते रहित होई मुनी निरग्रंथ है. अशुभोपयोग, विमोह, राग, द्वेष या भावांनी जे रहित आहे असे मुनी निर्ग्रंथ म्हटल्या जातात. निर्ग्रंथ, ग्रंथ या शब्दाचा अर्थ आहे परिग्रह, आणि जे निष्परिग्रही आहे त्याला निर्ग्रंथ म्हणतात. आम्ही लहान मुलांना शिकवतो, आमचे गुरु कोण, तर आम्ही त्यांना शिकवतो की निर्ग्रंथ हे आमचे गुरु आहे. आमचा धर्म हा दयामयी, हा आमचा धर्म आहे, म्हणजे पापांनी रहित असणं हा आमचा धर्म आहे. नंतर असे जे मुनी आहे, शुद्ध उपयोग की दशा में केई रमे, आणि केई शुभ उपयोगी मथे, काही शुभ उपयोगात मथन करतात. यह विवहार पंथ है, तेई भव्य जीवनी को तारे है, भवो दधीते, आप शिव रूप पुण्य रूप पूज पंथ है, तिनकी भक्ती ते भविक शुभस्थान लहे. त्यांच्या भक्तीने भव्य जीव शुभस्थानाला प्राप्त होतात. ऐसे चितचेत वृंद भाषी जैन ग्रंथ है. अशा प्रकारचं हे लक्ष देऊन तू ऐक चेत, हे वृंद कवी हे जैन ग्रंथामध्ये कथन केलेलं आहे. या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनामध्ये शुद्ध अंतस्तत्वाची प्रतीती ठेवून, पहिल्यांदा तर आमचा आज काहीही कसंही असेल, आम्ही सम्यक्त्वी असू नसू आम्हाला खात्री नाही, परंतु आम्हाला निरंतर एक भावना जीवनात भावायची आहे की मी शुद्ध स्वभावी आत्मा आहे. कर्म आदींनी मी रहित आहे, शरीर आदींनी मी रहित आहे. माझ्यामध्ये पर्याय भेद, गुणभेद यांच्या अतीत मला माझ्या आत्मतत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. मी एक अखंड आहे, मी एक शुद्ध आत्मतत्व आहे. अशा तऱ्हेचा हा भाव अंतरंगामध्ये आम्हाला प्रगाढ करायचा आहे. नाही या भवात झाली तरी आम्हाला कोणत्या ना कोणत्या भवामध्ये याच भावनेच्या माध्यमातून आत्मप्रतीती जीवनात होणार आहे. म्हणून पहिल्यांदा शुद्ध अंतस्तत्वाची ही प्रतीती जीवनात घ्यायची आहे, आणि अशी आत्मलीनता रूप शुद्धोपयोगाला प्राप्त करायचं आहे. आणि हा जर आम्हाला प्राप्त होत नसेल तरीही
अशुभोपयोगापासून वाचून आम्हाला प्रशस्त रागामध्ये असणं आमच्या या भूमिकेत आम्हाला कथनचित योग्य आहे. भूमिका तर आम्हाला निरंतर शुद्धोपयोगाचीच हवी आहे, हा ध्यास अंतरंगात आहे. पण जोपर्यंत त्याची उपलब्धी होत नाही, तोपर्यंत खालच्या पायरीवर न घसरता ही जी शुभोपयोगाची मधली पायरी आहे, या बिंदूवर आम्हाला स्थिर राहायचं आहे. एखादा गिर्यारोहक असतो आणि तो गिर्यारोहक हा वर एखादी दोरीनी पक्क त्या ठिकाणी आपलं स्थान पक्क करतो, काहीतरी रोवून ठेवतो आणि नंतर त्यावर तो चढत राहतो. चढत राहत असताना त्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलेलं आहे की जोपर्यंत रस्सी आहे तोपर्यंत मला पोचायचं आहे. पण तिथपर्यंत पोचू शकत नाही, तेव्हा तो खालच्या भूमिकेला न प्राप्त होता तिथेच्या तिथे ती रस्सी पकडून राहतो. म्हणजे ती भूमिका ती सोडत नाही. आणि तशीच आम्हाला जीवनामध्ये घ्यायची आहे की ध्येय तर आम्हाला वरचं ठेवायचंय, पण हे वरचं ध्येय जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत अशुभामध्ये आम्ही गेलो नाही पाहिजे. शुभोपयोगाची जी धारा आमच्या जीवनात आहे ही निरंतर कशी कायम राहील याचा उद्यम आमच्या जीवनात आम्हाला निश्चितपणे करायचा आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.